विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. संपूर्ण महाराष्ट्र सध्या विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे. हिंदू धर्मात आषाढी एकादशीला विशेष महत्त्व असतं. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी, पद्मनाभा एकादशी आणि मोठी एकादशी या नावाने ओळखलं जातं. या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावरती झोपी जातात. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणं यासारखी भाग्याची गोष्ट कोणतीच नाही. पण प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणं नाही झालं तरीसुद्धा तुम्ही घरच्या घरी विठ्ठलाची पूजा करून त्याचं पुण्यफळ प्राप्त करून घेऊ शकता. आणि पुण्यफळापेक्षा पण तुम्ही जी पूजा करता त्यातून तुम्हाला जे समाधान मिळणार आहे ना, ते अवर्णनीय असणार आहे. तुम्ही पूजा घरी करा, तुम्ही नमस्कार घरी करा, पंढरपूरला जाऊन करा, तो विठ्ठलापर्यंत पोहोचणारच आहे. घरच्या घरी आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगांची पूजा कशी करावी तर चला जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ. मी प्रियंकाच ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही पांडुरंगाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल विठू माऊली लिहायला विसरू नका. आषाढ शुक्ल एकादशी ही वर्षभरामध्ये येणाऱ्या 24 एकादशींपैकी सर्वात महत्त्वाची एकादशी आहे. आपल्याकडे अनेक असे पांडुरंगांचे भक्त आहेत की जे महिनाभर आधीच पांडुरंगाला भेटण्यासाठी वारीमध्ये निघतात. यालाच आपण वारीचा जो जल्लोष आहे त्यामध्ये पायवारी करत पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी अनेक भक्त त्यांच्याकडे जातात. आषाढी एकादशीच्या दिवशी जो व्यक्ती व्रत करणार आहे त्याने उपवास करायचा आहे. या दिवशी पांडुरंग किंवा भगवान श्रीहरी विष्णू यांच्या मूर्तीची, फोटोची तुम्हाला षोडशोपचारे पूजा करायची आहे. घरच्या घरी जेव्हा आपण विठ्ठलाची पूजा करणार आहोत तर ती कशी करायची आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा, आपल्या घरातील नित्य देवपूजा करा, तुळशी मातेची पूजा करा, सूर्यदेवांना अर्घ्य द्या. त्यानंतर विठ्ठलाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घालायचं आहे. त्यानंतर स्वच्छ कपड्याने मूर्ती पुसून तिला अष्टगंध आणि बुक्का लावायचा आहे. विठुरायाला नवीन वस्त्र परिधान करा आणि हार घाला, फुले अर्पण करा, धूपदीप अगरबत्ती ओवाळा. उपवासाच्या पदार्थांचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवा. विठुरायांची आरती करा. आषाढी एकादशीला तुळस तोडू नये, पण आदल्या दिवशी तुम्ही तुळस तोडून ठेवा आणि ती विठुरायाला, माता रुक्मिणीला अर्पण करा. पांडुरंग आणि रुक्मिणी माता यांना तुळस अतिशय प्रिय आहे. तुळस आणि त्याच्या मंजिरी असं तुम्ही विठुरायाला आणि माता रुक्मिणीला अर्पण करायचं आहे. पांडुरंगांची मूर्ती असेल तर पितांबर नेसवून शुभ्र वस्त्र अंथरलेल्या शय्येवरती पांडुरंगांना झोपवावं असा विधी आहे. आषाढी एकादशीपासून 4 महिन्यांपर्यंत आपल्या आवडीचा कुठलाही एक पदार्थ काही व्यक्ती त्याग करत असतात. हे उपवास म्हणून लोक करत असतात किंवा काही जण फक्त एकच टाईम जेवण करणं असा विधीसुद्धा करतात. या सर्व व्रतांना गोविंद शयन व्रत असं एकच नाव आहे. म्हणजेच काय तर या 4 महिन्यात आपल्या आवडीच्या एखाद्या पदार्थाचा त्याग करणं, कोणी परान्न खात नाही, कोणी फक्त एक वेळ जेवण करतं, अशा गोष्टी करणं. सत्ययुगामध्ये मांधाता नावाचा चक्रवर्ती सम्राट राज्य करत होता. तो एक चांगला राजा असून त्याचे राज्य अधिक आनंदी होते. पण भविष्यात काय होणार असेल हे कोणालाही ठाऊक नसते. तसेच राज्यात दुष्काळ पडणार होता हे राजाला माहिती नव्हते. एक वेळ अशी आली की त्याच्या राज्यात सलग 3 वर्ष पाऊस पडला नाही. या दुष्काळामुळे प्रजेचे हाल होऊ लागले. त्यावेळी राजा विचार करू लागला, मी असे कोणते पाप केले की ज्यामुळे माझ्या प्रजेचे इतके हाल होत आहे. या दुःखापासून मुक्त होण्यासाठी राजा जंगलात निघाला. जंगलात भटकत असताना राजाला ब्रह्माजींचा मुलगा भेटला. त्याने राजाला अंगिरा ऋषींच्या आश्रमात पोहोचवलं आणि आपली समस्या सांगितली. राजाची समस्या ऐकून महर्षी अंगिरा म्हणाले, हे राजा, ब्राह्मणाशिवाय कुणालाही तपश्चर्या करण्याचा अधिकार नाही. तरी देखील तुमच्या राज्यात शूद्र तपश्चर्या करत आहे, त्यामुळे तुमच्या राज्यात पाऊस पडत नाही. जोपर्यंत तो शूद्र काल प्राप्त करत नाही तोपर्यंत तुमच्या संकटांना अंत नाही. यावर राजा म्हणाले की निष्पाप तपश्चर्या करणाऱ्या शूद्राला मी कसे मारणार. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी कृपया दुसरा मार्ग सुचवा. तेव्हा ऋषीमुनी म्हणाले, राजा, इतर उपाय जाणून घेण्यासाठी एक गोष्ट नक्की ऐक. महर्षी अंगिरा म्हणाले, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत कर. या व्रताच्या प्रभावामुळे पाऊस नक्कीच पडेल.
महर्षी ऋषींच्या सल्ल्यानुसार राजाने पद्मनाभा एकादशीचे व्रत पाळले. व्रताच्या प्रभावामुळे राज्यात पाऊस पडला आणि संपूर्ण राज्य हिरवाईसोबत धनधान्याने भरले. त्यामुळे या महिन्यातील एकादशीचे व्रत प्रत्येक मनुष्याने करावे आणि ही कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने सर्व पापे नष्ट होतात असे देखील पुराणात सांगितले आहे. एकादशीच्या दिवशी पांडुरंगांकडे तुम्ही अशी प्रार्थना करायची आहे की संपूर्ण जगाला सुखी ठेवा, आनंदाने त्यांना न्हावून टाका, सर्वांच्या इच्छा पूर्ण करा, सर्वांची संकट दूर करा, अशी प्रार्थना पांडुरंगाकडे करायची आहे. आणि आपली प्रार्थना पांडुरंगापर्यंत पोहोचवण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी दिवसभर नामस्मरण करा, व्रत करा, उपवास करा, भजन करा, कीर्तन करा, कथा ऐका. या दिवशी खोटं बोलायचं नाही, कोणाशी वादविवाद करायचा नाही, कोणाशी टिंगलटवाई करायची नाही, कोणाविषयी द्वेषाची भावना ठेवायची नाही. घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण राहील याची काळजी घ्यायची आहे. या दिवशी परान्न सुद्धा तुम्हाला चुकूनही खायचं नाही. या दिवशी मांस, मदिरा याचं सुद्धा तुम्हाला सेवन करायचं नाही. आचरण शुद्ध ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे जरी तुम्हाला पंढरपूरला जायला नाही जमलं तरीसुद्धा घरच्या घरी विठ्ठलाची, पांडुरंगाची पूजा करा आणि आषाढी एकादशीचं पुण्यफळ प्राप्त करून घ्या, पांडुरंगाची कृपा प्राप्त करून घ्या. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.